माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा मानली जाते आणि बेल भंडारा उधळत आणि जय मल्हार या घोषामध्ये सगळ्यांचं आराध्य दैवत खंडोबा यांची 5 दिवसाची ही यात्रा मोठ्या प्रमाणात होते. माळेगाव खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मी सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि ह्या यात्रेमध्ये जवळपास 7 ते 8 लाख लोक आवर्जून येत असतात आणि मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा विनंती करणार आहे की मॉलच्या संस्कृतीमध्ये किंवा कुठेतरी डिजिटल ह्याच्यामध्ये जात असताना एका यात्रेचं स्वरूप पारंपरिक पद्धतीचं बघण्यासाठी म्हणून निश्चित माळेगाव यात्रेला आपण आलं पाहिजे. आणि खंडोबा देवस्थान या ठिकाणी आहे आणि आज शासकीय पूजा आणि देवस्वारी ही आजच्या निमित्ताने होणार आहे. आणि माळेगाव यात्रा ही खंडोबा यात्रेच्या बरोबरच, खंडोबा दर्शनाच्या बरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोडे असतील, उंट असतील, यांचा कुत्रे असतील, यांचा खूप मोठा बाजार या निमित्ताने होतो. पारंपरिक असणारी घोंगडी याचं सुद्धा या ठिकाणी उत्पन्न आणि या ठिकाणी विक्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. वेगवेगळे ब्लँकेट्स असतील, खेळ असतील, तरी पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. मग त्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील, कृषी प्रदर्शन असतील, आपली महाराष्ट्राची लोककला लावणी सादरीकरण असेल आणि शंकरपाठसुद्धा या निमित्ताने माळेगावमध्ये होणार आहे. त्यामुळे एक संपूर्ण परिपूर्ण असं ही माळेगाव यात्रा आहे आणि मी भाविक भक्तांना या निमित्ताने आवाहन करणार आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतः आपल्या मुलांना घेऊन सुद्धा या यात्रेला नक्की आवर्जून यावं. खंडोबा देवस्थान हे भाविक भक्तांना पावणारं देवस्थान आहे. आपण बघितलं असेल की कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल आणि अनेक राज्यामधून सुद्धा म्हणजे जे जे भक्त खंडोबाचे आहेत ते या निमित्ताने येत असतात. खंडोबाच्या चरणी मी हीच प्रार्थना करणार आहे की शेतकऱ्यांवरती जे संकट आलेलं आहे ते संकट त्यांनी दूर करावं. मतदारसंघातील, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी द्यावी ही खंडोबाच्या चरणी मी प्रार्थना करते. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. ते यात्रेमध्ये येणार आहेत. साहेबांचा नियोजित दौरा आहे आणि मला वाटते मुखेड नगरपालिकेच्या अनुषंगाने साहेब या ठिकाणी प्रचाराला येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा असल्यामुळे या ठिकाणी ते येणार नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आरोग्यमंत्री माननीय मेघना दीदी बोर्डीकर ह्या आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि बाळासाहेबजी पाटील हे मंत्रीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. येणार 21 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे पूर्ण महाराष्ट्रभर. पक्षांचं त्यांची मोजमाप कशी असणार आहे? जनतेसाठी जे माननीय मोदीजींनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महायुती सरकारने केलेलं आहे आणि निश्चितच ज्या सुखसुविधा आणि ज्या पद्धतीचं विकासाचं एक टार्गेट ठेवून या ठिकाणी विकासाची जी कामं झालेली आहेत त्या निमित्ताने मला फक्त इतकं सांगता येईल की महायुतीच्या सरकार या निमित्ताने येणार आहे. कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये. आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नावाची चर्चा आहे मंत्रिपदासाठी. पक्षश्रेष्ठी त्याबद्दल निर्णय घेतील. मी बोलणं त्याबद्दल मला योग्य वाटत नाही. पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्याचं स्वागतच असणार आहे. माळेगाव यात्रा ही भरवण्यामध्ये खंडोबा देवाचे जसे भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात आणि त्यामुळे एक वैभव प्राप्त झालेला आहे आणि याला राजाश्रय देण्याचं काम माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या काळापासून त्या ठिकाणी झालं आहे. आणि विलासरावजी देशमुख साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला चिखलीकर साहेब या ठिकाणी आमदार होते आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून माळेगावमध्ये जवळपास त्यावेळेला 5 कोटीचा निधी आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कामं झालेली आहेत. आणि त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 7-7.5 कोटीची कामं अशी चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे निश्चितच माळेगावमध्ये ह्या यात्रेला एक चांगल्या पद्धतीने एक स्वच्छता असेल किंवा यात्री निवास करून देणं असेल किंवा आलेल्या सर्व भाविक भक्तांची सुख सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी चिखलीकर साहेब प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमामधून ह्याला एक महाराष्ट्रामध्ये एक चांगली ओळख माळेगावला मिळते असं मला या ठिकाणी वाटतं. 2 मंत्री येणार आहेत, काही म्हणजे विशेष पॅकेज देणार आहेत का माळेगाव यात्रेसाठी?
चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सरकारकडे 5 कोटी रुपयाच्या विशेष पॅकेजची त्या ठिकाणी मान्यता मागितलेली आहे आणि निश्चितच ते मंजूर होईल हा विश्वास आहे.